सुमित्राच्या लग्नाला 6 महिने झाले होते. मोठं कुटुंब. मोठी जाऊ सुलोचना अगदी मोठ्या बहिणीसारखी, मोठे दीर मोठ्या भावासारखे, वडिलांसारखे सासरे आणि जीव लावणारा नवरा सागर, असा सुमित्राचा सुखी संसार. सुमित्रा ही एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी, शांत, प्रेमळ, सुस्वभावी. सुमित्राच्या आईवडिलांनी सुमित्राला भरभरून संस्कार दिले होते. मोठ्यांचा आदर आणि लहानांना प्रेम सुमित्राला चांगलं येत होतं. पण म्हणतात ना, आनंदात कुठेतरी मिठाचा खडा असतो, तसाच सुमित्राच्या घरी होता. ते म्हणजे सुमित्राची मोठी जाऊ सुलोचना हिच्या लग्नाला 8 वर्षे होऊनही तिला मूल नव्हते. अनेक उपचार घेतले, पण प्रत्येक वेळी सुलोचनाच्या ओंजळीमध्ये निराशाच आली. वरवर हसणारी सुलोचना मात्र आतून तुटत चालली होती. दुसऱ्याच्या बाळांना उचलताना तिचे मन पिळवटून यायचं. एके दिवशी सुमित्राला सकाळीच उलट्या व्हायला लागल्या. मोठी जाऊ सुलोचना हिच्या लगेच लक्षात आले. घरात सासूबाई नसल्यामुळे सुलोचना तिच्या जवळ गेली. काय ग सुमित्रा, बरी आहेस ना? काही नाही ताई, जरा मळमळ होतंय आणि चक्करसुद्धा येत आहे. सुलोचनाने लगेच तिचा हात पकडला. ये बस इथे, मी पाणी घेऊन येते. सुलोचना लगेच सुमित्रासाठी निंबू पाणी घेऊन येते. सुलोचना हलकेच तिचा हात आपल्या हातात घेते. अगं, काळजी करू नकोस. सुरुवातीला होतं असं. सुरुवातीला म्हणजे ताई? सुमित्रा लगेच म्हणाली. अगं, तू आई होणार वेडे, आणि मी मोठी आई. तू बघ सुमित्रा, आपल्या बाळाला घेऊन कशी मिरवणार आहे मी. त्याच्यासाठी खूप खेळणी घेणार, छोटे कपडे घेणार आणि खूप लाड करणार त्याचे. देशील ना सुमित्रा मला त्याचे लाड करायला? सुलोचनाचा उत्साह आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद सगळं काही सांगून गेलं. सुमित्रा लाजून म्हणाली, अहो ताई, तसं काही नाही बघा. आणि अजून आपण डॉक्टरकडे कुठे गेलो? अगं बाई हो, आनंदाच्या भरात विसरले बघ की. आधी आपण डॉक्टरला दाखवलं पाहिजे. तू थांब इथेच, मी सागर भाऊजींना सांगते आज सुट्टी घ्यायला. सागर भाऊजी, ओ सागर भाऊजी, अहो बाहेर या सगळे. सगळे आपापल्या खोलीतून बाहेर आले. काय झाले वहिनी, काय झाले म्हणता? अहो, मी मोठी आई होणार आहे आणि तुम्ही बाबा. सागर भाऊजी, तुम्ही आज सुट्टी घ्या बरं का, आणि सुमित्राला आधी दवाखान्यात न्या. हो हो वहिनी, नेतो मी, पण तुम्ही आधी दम धरा. घरातले सगळे सुलोचनाचा आनंद अनुभवत होते. नेहमी तुटणारी सुलोचना आज किती आनंदी होती. सुमित्रा मात्र एका कोपऱ्यात उभी राहून मोठ्या जावेच्या भावना कवटाळत होती. घर कसे आनंदाने दुमदुमले होते. थोड्या वेळाने सागर आणि सुमित्रा दवाखान्यातून घरी आले. ते आनंदाची बातमी घेऊनच. सुमित्रा दवाखान्यातून घरी आली तेव्हा सुलोचना दारातच वाट बघत होती. सुमित्रा दिसल्याबरोबर सुलोचना धावतच सुमित्राजवळ गेली. काय सांगितले डॉक्टरनी, आहे ना बाळ? सुमित्रा लाजून म्हणाली, हो ताई. हे ऐकून सुलोचना म्हणाली, माझा अंदाज खरा ठरला तर थांब इथेच, मी आले. सुलोचना घरात जाऊन साखर घेऊन येते. सुमित्रा, घे, तोंड गोड कर. आज किती वर्षांनी आपल्या घरात आनंदाची बातमी आली. आणि तू आता जास्त कामं वगैरे करायची नाही. स्वतःची आणि बाळाची काळजी घे. जा तू आत, आराम कर, मी आवरते सगळे कामं. सुमित्रा म्हणाली, पण ताई, तुम्ही एकटे एवढे काम कसे करणार? सुलोचना म्हणाली, अगं करेल मी, तू नको काळजी करू. आणि तू बाळपण तर देणार आहे ना मला, आणि या घराला वारस. सुलोचना म्हणाली. सुलोचनाचा आनंद शब्दात मोजता येत नव्हता. सुमित्रा मात्र एकटक सुलोचनाकडे बघत राहिली. अगं बघते काय, जा आराम कर. सुमित्रा दचकून म्हणाली, हो हो ताई, जाते. सुमित्रा बेडरूममध्ये जाऊन आराम करत होती, पण तिच्या मनात सतत सुलोचनाचे विचार चालू होते. बिचाऱ्या ताई किती भोळे आहेत आणि किती प्रेम करतात सगळ्यांवर, पण देवाने एकतरी बाळ त्यांना द्यायला पाहिजे होतं. कसे जगणार त्या इतकं मोठं आयुष्य? त्यांनी या घराला घरपण दिलं, सगळ्यांना माया दिली. मला त्यांनी कधी माहेरची आठवणसुद्धा नाही येऊ दिली. मी असं करते, माझं होणारं बाळ मी त्यांच्या पदरात टाकते. सुमित्रा मनातल्या मनात म्हणाली, जर असं झालं तर त्यांना किती आनंद होईल. मी भेटून येते त्यांना. असे म्हणून सुमित्रा लगेच सुलोचनाजवळ जाते. बघते तर काय, सुलोचना डोळे पुसताना सुमित्राला दिसते. ताई, सुमित्रा मागून आवाज देते. सुलोचना मागे वळून बघते.
ताई, आज पुन्हा तुमचे डोळे लाल? आज पुन्हा रडलात ना तुम्ही? नाही ग, कुठे रडते? डोळ्यात तेवढा कचरा गेला होता, तोच काढते, सुलोचना म्हणाली. नाही ताई, मी तुम्हाला चांगलं ओळखते. मनातील दुःख कधी सांगणार नाही तुम्ही. पण मी तुम्हाला सांगते, यापुढे तुम्ही रडलात तर मी माझी आणि बाळाची काळजी घेणार नाही, सुमित्रा म्हणाली. नाही बाई, असलं काही करू नको, मी नाही रडणार, सुलोचना म्हणाली. चल आता जेवण करू. दोघींनी छान गप्पा करत दुपारचे जेवण केले. रात्री सुमित्रा तिच्या बेडरूममध्ये विचार करत बसली होती. तेवढ्यात सागर तिथे आला. सुमित्राला विचारात बुडालेलं बघून म्हणाला, काय ग सुमित्रा, कसला विचार करते? सुमित्रा दचकून, काही नाही हो, ताईंबद्दल विचार करते. वहिनींबद्दल? सागर म्हणाला. हो, त्यांच्याबद्दल, सुमित्रा म्हणाली. ताई किती चांगल्या आहेत नाही? सासूबाई गेल्यानंतर त्यांनी तुम्हाला किती जीव लावला. माझ्यावर पण किती जीव आहे त्यांचा. अगदी आई बहिणीसारखं बघतात मला, सुमित्रा म्हणाली. हो ग, बिचाऱ्या वहिनी खूप चांगल्या आहेत. त्यांनी या घराला घरपण दिलं, त्या बदल्यात देवाने त्यांना एक बाळसुद्धा दिलं नाही. खूप वाईट वाटतं ग त्यांच्याकडे बघून, सागर म्हणाला. मी काय म्हणते सागर, सुमित्रा हळूच म्हणाली. हो बोल ना, आपलं होणारं बाळ द्यायचं का त्यांना? आपल्या नजरेसमोरच तर राहील. हे ऐकून सागर आश्चर्याने म्हणाला. हे काय बोलतेस तू सुमित्रा? हे कसं शक्य आहे? का शक्य नाही सागर? सुमित्रा म्हणाली. अगं पण तुझं काय? सागर म्हणाला. अहो, मला तर दुसरं बाळ होऊ शकतं, पण त्यांना नाही. किती आनंद होईल त्यांना. पुन्हा बाळ आपल्याच घरी राहणार आहे. फरक फक्त एवढाच राहील, बाळ त्यांना आई म्हणेल आणि मला काकी. सुमित्रा, तू जेवढं सहज बोलते ना, तेवढं सोपं नाही तुझ्यासाठी. हे सगळं बोलताना तुझा जीव तुटत असेल आतून, सागर म्हणाला. हे बघ सुमित्रा, तू वहिनीला बाळ द्यायचं ठरवलं, यात मला आनंद आहे. मलाही माझ्या वहिनीला आनंदात बघायचं आहे. पण तू आधी पुन्हा चांगला विचार कर. मी विचार केला सागर. आता मी माझा निर्णय बदलणार नाही. ज्या दिवशी हे बाळ येईल त्याच दिवशी मी त्यांच्या पदरात टाकणार आहे. तोपर्यंत घरात कुणालाही सांगू नका, सुमित्रा म्हणाली. सागर म्हणाला. सुमित्रा, तू किती मोठ्या मनाची आहे ग. खरंच मी खूप भाग्यवान आहे जे मला तुझ्यासारखी पत्नी मिळाली. मला गर्व आहे तुझ्यावर आणि तुझ्या निर्णयावर. दिवसामागून दिवस गेले. सुलोचना सुमित्राची निस्वार्थ सेवा करत होती. तिचे खाणेपिणे, औषध, दवाखाना सगळं सुलोचना करायची. सुमित्राचा निर्णय तिला आणि घरातल्यांना माहीत नव्हता. इकडे सुमित्रा आणि सागर दोघांनी मात्र वहिनीला बाळ देण्याचे मनापासून ठरवले होते. बघता बघता तो दिवस आला, बाळ येण्याचा. सुमित्राला दवाखान्यात भरती केले. लाडक्या जावेचा त्रास बघून सुलोचनाचा जीव मात्र कासावीस होत होता. दुसरीकडे बाळ येणार असल्याने उत्सुकता पण होती. शेवटी सुमित्राने एका गोंडस मुलाला जन्म दिला. सगळ्यात आधी बाळ सुलोचनानेच पकडले होते. बाळ हातात घेताना सुलोचनाचे हात मात्र थरथरत होते. बाळाला बघून तिचे डोळे पाणावले. जेव्हा सुमित्राला बाहेर आणले तेव्हा सुलोचना म्हणाली. सुमित्रा, घे बाळाला, बघ जरा किती गोंडस आहे बाळ. हो ताई, तुमचं बाळ खूप गोंडस आहे. मला द्याल ना ताई बाळासोबत खेळायला, सुमित्रा भारी आवाजात म्हणाली. माझं बाळ म्हणजे? सुलोचना म्हणाली. हो ताई, हे बाळ मी तुमच्या पदरात टाकते. हे तुमचंच बाळ राहील शेवटपर्यंत, हा माझा शब्द आहे, सुमित्रा म्हणाली. हे ऐकून सुलोचनाचे मन भरून आले, कंठ दाटून आला. सुलोचना म्हणाली. सुमित्रा, तू खूप मोठ्या मनाची आहे बघ. तुला माझं दुःख बघवत नाही हे माहीत आहे मला. तुझ्या निर्णयावर खरंच मी धन्य आहे आणि आभारीसुद्धा. तू माझ्याबद्दल इतका विचार करतेस, खरंच मी खूप भाग्यवान आहे. सुमित्रा, तुझ्यासारखी लाडकी जाऊ मला मिळाली. पण तुला मला बाळ देण्याची गरज नाही. हे बाळ आपलं आहे, तुझं किंवा माझं नाही. आपण दोघी मिळून याचा छान सांभाळ करू, त्याचे खूप लाड करू, मग तर झालं. तू बाळ मला देण्याचा निर्णय घेतला हा तुझा मोठेपणा आहे. बाळ आल्याने जेवढा आनंद तुला झाला तेवढाच मलासुद्धा झाला. तू माझ्या पदरात बाळ टाकशील तेव्हाच ते माझं होईल असं नाही. आपण दोघी पण त्याच्या आई, मी मोठी आई आणि तू छोटी आई, मग तर झालं. सुलोचनाचे बाळ सुमित्राच्या जवळ दिले. घे, बाळाला पकड, मी घरी जाते. बाळाच्या स्वागताची तयारी करते, सुमित्रा म्हणाली. ठीक आहे ताई.
बाळ घरी आल्यावर मोठ्या आईने बाळाचे छान स्वागत केले. काही दिवसाने धूमधडाक्यात बाळाचे नामकरण केले. बाळाचे नाव ठेवले शिवतेज. रोज शिवतेजचे दोन्ही आयांकडून खूप लाड व्हायचे. एक आई आंघोळ घालायची तर दुसरी आई त्याला नटवायची. एक त्याला भरवायची तर दुसरी खेळवायची. शिवतेजच्या येण्याने घरात आनंद पसरला. संपूर्ण घराला जिवंतपणा आला. सुलोचनाचे बाळाचे स्वप्न पूर्ण झाले. जसा जसा शिवतेज मोठा होत गेला, घरातला आनंद वाढत गेला. दोन्ही आयांमध्ये कधी भांडण झाली नाही. उलट एकमेकांवरचे प्रेम वाढतच गेले. कथा आवडली असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.